शुभ सकाळ मित्रांनो, सकाळचे वाजले आहे 8 आणि आज आपला दुसरा दिवस आणि लास्ट दिवस पण आहे शिर्डीमध्ये। तर आज आम्ही जाणार आहे ट्रेननी नाही बल्कि बसनी, श्री साई ट्रॅव्हल्सने आज आम्ही जाणार आहे। ही दर दिवशी ट्रॅव्हल्स निघते दुपारी 12:30ला आणि पोहोचते तुम्हाला मुंबईच्या वाकोळ्यामध्ये रात्री 10 वाजता। मग आज वाटतं आली 400+ किलोमीटरची आपली जर्नी होणार आहे बाय रोड। आणि आज पण कन्फर्म नाही की थीम पार्कला जाणार आहे की नाही, पण बघूया। कारण की इकडनं जवळच आहे, तिकडे आम्हाला बस पकडायची 1 किलोमीटरच लांब आहे। मग 12 वाजता निघू, 12:30ला पोहोचू। मग आता 8 वाजले ना, मग आता कसा पण करून थीम पार्कला जाऊया। तो थीम पार्क 10ला चालू होतो। आता बघूया, कन्फर्म मतलब 50% कन्फर्म आहे आणि 50% नाही आहे। तर आता बघूया, आता हॉटेलच्या बाहेर पडल्यावर भेटू। याचं तुम्ही असं बघितलं आता की आम्ही चाय पित होतो, आता फिनिश झालाय चाय पिऊन। आता आम्ही निघालोय हॉटेलवरून आणि आज आम्ही थीम पार्कला नाही जाणार आहे, नेक्स्ट टाइमला जाऊ। कारण की ना आपल्याला बस पकडायची 12:30ची आपली बस आहे। तो थीम पार्क चालू होणार 10ला आणि तो 3 तासाचा मोठा थीम पार्क आहे, म्हणून आज आम्ही नाही जाणार आहे। सॉरी गाईज, मला थोडा बाहेर फिरून येऊया मार्केटमध्ये आणि मग भेटूया। हे बघा मित्रांनो, आम्ही तिकडनं असं बाहेर पडलो आणि हे बघा इकडे समोरच मंदिर आहे दर्शनासाठी। हे बघा इकडे आणि इकडे मोठा एक साई कॉम्प्लेक्स। तसे बघा आम्ही इकडे धूपदाणी घेतलाय इकडे, आणि इकडे धूपदाणीचा फ्लेवर मोगरा फ्लेवर आणि पेढे घेताय हा वाला। हे बघा दुकानं धूपदाणी इकडून घेतलाय आणि पेढे इकडून घेताय। आणि हे जे आहे ना हे ह्याच्यात टाकायचा आणि हे टाकल्यावर बंद करायचा आणि इकडून मस्त सुगंध येणार। हे बघा आपल्या हिंदुस्थानचा झेंडा। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। सकाळी 8:30ला गर्दी बघा। हे बघा मित्रांनो, आम्ही फिलहाल तर चाललोय मॅगडीला। आहे बघा 300 मीटर लांब आहे मॅगडी या मंदिरापासून। एकदम पुढे दाखवतोय बघा, ऑन युअर लेफ्ट घ्यायचं इकडून गाईस। तर बघा इकडे नाशिक 90 किलोमीटर आणि मुंबई वाया हायवे 260 आणि इंदोर वाया हायवे 425 गाईस। हे बघा समोर इकडे स्टारबक्स कॉफी आणि समोर पिझ्झा हट आणि इकडे आम्ही चाललो मॅगडीमध्ये ऑब्व्हियसली बर्गर भेटतो। मला पिझ्झा नाही आवडत म्हणून पिझ्झा टू हट। मित्रांनो मॅकडॉनल्ड्स खुलणार आहे 10 वाजता आणि आता 10 वाजायला फक्त 1 मिनिट आहे, एक्झॅक्ट 1 मिनिट आहे। सिद्धांत हॉटेल आणि प्लस मॅकडॉनल्ड्स आहे आणि याच्या बाजूला पिझ्झा हट आणि स्टारबक्स कॉफी। आता फिलहाल तर मॅकडॉनल्ड्स ओपन झालाय। हा जाऊया आतमध्ये। मित्रांनो फिलहाल तर आलोय आम्ही मॅगडीच्या आतमध्ये। इकडे नवीन वाटतं बांधलाय म्हणून एवढं नीट अँड क्लीन आहे। वैसे भी मी खाणार आहे आलू टिक्की बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि चिल्ड थम्सअप। आता भेटूया खाल्ल्यानंतर या फिर मील आल्यानंतर। हे बघा मित्रांनो, तुम्ही इकडनं बुक करू शकता, नाहीतर इकडून नाहीतर समोरून काउंटरवरून बुक करू शकता या फिर इकडं मशीनवरून। वैसे मला बसायला होतं इकडं, पण आम्ही बसायला गेलो तिकडे कारण की इकडे ऊन येतोय। गाईज माझा मील आलेला आहे। वैसे 1 कोक आहे पप्पाला आणि हे माझा आहे, आणि 1 फ्रेंच फ्राईज पप्पाला आणि 1 बर्गर, 1 फ्राईज आणि 1 कोक मला। हे बघा मित्रांनो, आपला खाऊन पण झालाय। आता घरी जाऊन चेकआउट करू आणि निघू थेट मुंबईसाठी बाय श्री साई ट्रॅव्हल्स। मित्रांनो तिकडे आपल्या हॉटेल साई कन्हैया त्या गल्लीतच आहे। आता थोडं तिकडे समोरच आहे हॉटेल, त्या गल्लीतच आहे साई कन्हैयाच्या गल्लीत। आता काहीतरी खाऊ घेऊ आणि निघू थेट श्री साई ट्रॅव्हल्स कडे, मतलब की मुंबईकडे। साई कन्हैया। आता हॉटेलच्या आतमध्ये आले, फ्लोअर पण आपलाच आहे। रूम उघडतोय 111 म्हणजे 111। हे बघा मित्रांनो, आता आम्ही 2 मिनिटात चेकआउट करू आणि हे बघा इकडे पण बिग बॉस चालू आहे।
अरे बिग बॉसचा मतलब की महिना झाला तर सगळ्या इकडे बिग बॉसच आहे टोटल. आणि टोटल ना लाईव्ह मध्ये मी ना परवा बघितलं. लाईव्ह मध्ये किती लोक बघत होते, पूर्ण 1.1 बिलियन मतलब किती 100 करोड पेक्षा जास्त लोक बघत होते बिग बॉस लाईव्ह. तेव्हा बिग बॉस चालू झाला होता. तेव्हा बिग बॉसचा साईड इफेक्ट. आता भेटूया चेकआउट करून. गाईस ते बघा साई कन्हैयाचं ऑफिशियल कार्ड आहे ते बघा. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, मी असा ठेवतोय. स्क्रीनशॉट घ्या लवकर, 5 सेकंड आहे तुमच्याकडे. घेतला स्क्रीनशॉट? नाही तर लवकर घ्या. बघा व्हॉट्सअप नंबर, फोन नंबर सगळा इकडेच आहे. आणि बघा 2 मिनिट्स वॉक फ्रॉम साई मंदिर. बोललो होतो ना की 2 मिनिटाची वॉकवर आहे, 2-3 मिनिटाचे. आता भेटूया चेकआउट करून. मित्रांनो फायनली आम्ही निघालो थेट मुंबईसाठी. आहे बघा लास्ट वेळेला आपला रूम बघा फुल. आणि इकडे बाथरूम, पण बाथरूम नाही दाखवायचंय. बाय बाय साई कन्हैया, पुन्हा एकदा भेटूया. हे बघा मित्रांनो आम्ही पोहोचलोय हॉटेल हॉलिडे पार्क. इकडेच आपली बस येणार आहे. हे बघा मित्रांनो इकडनंच बस सुटतात. मग सगळे येते आपली जी श्री साई ट्रॅव्हल्स आहे ना, इकडनं अशी या हॉलिडे पार्कला येईल. इकडनं अशी काढून. हे बघा आता शिवा ट्रॅव्हल्स येते, शिवा ट्रॅव्हल्स. गाईस हे बघा आपली पुढे बस लागली आहे, श्री साई ट्रॅव्हल्स AC स्लीपर. आहे बघा हे हाई आहे शिवा. हे बघा गेट पण उघडे आहे. हे बघा आतमधून असा काहीतरी लुक आहे आपला. आपली सीट पूर्ण सेकंडला असलाय बघा. पूर्ण रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन करून. इकडे बाजूला बास्केट आणि इकडे वॉटर बॉटल होल्डर तिकडे पण. आणि हे बघा हे जे सीडी आहे ना, हे वरती जायला इकडं वरच्या कंपार्टमेंट. हे बघा मित्रांनो मी फिलहाल तर वरती आले. मम्मी पप्पा खाली रेस्ट करते आणि मी वरती आले बघा. इकडं पूर्ण असा वरती आलोय. 12:30चा टायमिंग आहे, 12:20 झाले. 10 मिनिटात निघेल. मग भेटूया स्टे आपलं बस सुटल्यानंतर. गाईस तर फायनली आपली श्री साई ट्रॅव्हल्स निघाली आहे हॉलिडे पार्क वरून. ते गणरायाचा नामच पडेना नाही. आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता बोला गणपती बाप्पा मोरया, साईनाथ महाराज की जय. मित्रांनो परत एकदा थांबलेली, 15 मिनिटं लेट झाले आणि परत एकदा थांबली बस. हे बघा आपण इकडे बघा नाव ओपन 200 मीटर्स. हे बघा इकडे नाही. मी पण माझं प्रमोशन करतो की माझा एक सेकंड चॅनल आहे तनशीरवाले, प्लीज त्या चॅनलला वॉच करा. ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. मगाशी सुटलेली बस आणि परत एकदा थांबली. सॉरी हा गाईस, मगाशी सुटलेली बस आणि परत एकदा थांबलेली. आणि बघा आता निघाली 20 मिनिटं लेट सुटले आपली बस आपल्या हॉलिडे पार्कवरून. ते बघा इकडं ना मंदिर पण दिसेल आणि आपल्या साई कन्हैया तर वैसे गल्लीच्या आतमध्ये आहे तर पण ती गल्ली दिसेल. बघा ट्रॅफिक आहे वाटतं समोर. अजून ट्रॅव्हल्स उभे आहे. हे बघा मित्रांनो आम्ही इकडनं लेफ्ट घेतलंय आणि तिकडे पुढे आपलं मंदिर आहे बघा. इकडून लेफ्ट घेतलंय, समोर आहे हायवे. आणि मुंबई वाकोळा 300 किलोमीटर आहे. मुंबई वाकोळा 300 किलोमीटर लांब आहे. आणि अगर आम्ही ट्रेनने गेले तर 340 दादरपर्यंत. बरं तिकडनं सांताक्रूज वाकोळा 360 किलोमीटर आसपास होईल. फायनली सुटलोय. तुझं मगाशी सुटलो होतो जरा ट्रेन थांबली होती. आता पुढे ढाब्याला थांबेल तर भेटूया, नाहीतर आसपास कुठेतरी ढाब्याचा मतलब की थोडा टाइम आधी. तर तोपर्यंत बाय बाय. गाईस आहे बघा शिर्डीच्या पुढे इकडे इंडियन ऑइलला थांबवलंय पेट्रोल भरायला. पेट्रोल किंवा डिझेल. बघा डिझेल पेट्रोल. तर बघा मित्रांनो 1:30 वाजता मी लास्ट रेकॉर्डिंग केली होती आणि आता वाजले आहे 3. आणि बघा मी फिलहाल तर हायवेलाच आहे पण आता वाजले आहे 3. आणि
बघा मी तिकडं हॉलिडे पार्कच्या इकडं घेतले होते खूप सारे खाऊ. त्यामधलं एक हॉलिडेज आणि एक स्किटल्स खातोय आता फिलहाल. मी मस्तपैकी झोपून गेलो होतो म्हणून तुम्हाला व्हिडिओने दिसला. आता वैसे मी गाडी कुठे नाही थांबणार आहे. आता थेट थांबेल ते म्हणजे मुंबईच्या दादर सेंट्रलला आणि पुढे वाकोला लास्ट स्टॉप. बाकी कुठेच नाही. हे बघा मित्रांनो, इकडं आम्ही खूप टाईमपासून थांबलेलो आहे. बघा या इकडं घाटला फायनली सुटलोय. खूप जास्त ट्रॅफिक आहे, खूप म्हणजे खूप जास्त. बघा ना की मी स्किटल्स खातोय आणि लिटल हार्ट्स. तेव्हा आम्ही इकडं थांबत होतो, त्याच्या आधी आम्ही इकडं थांबलो होतो. आणि हे बघा तेव्हा 3 वाजले होते ना, आता 3:30. नक्की अर्धा तास पकडा, अर्धा तास. हे बघा मित्रांनो, गाडी बघा, गाडी लयच गर्दी आहे, लय म्हणजे लय. मित्रांनो आता जस्ट फायनली चांगली स्पीड पकडली आपल्या या बसनी, श्री साई ट्रॅव्हल्स. ह्याच्या आधी शिर्डीपर्यंत फक्त 6 बसच जायची, मुंबई ते शिर्डी. पहिली 4 होते डॉल्फिन ट्रॅव्हल्स, ते सगळ्यातले महाग असते. हे तिकीट 4,000-5,000 असते डॉल्फिन ट्रॅव्हल्सची. आणि मतलब दुसरी होती, मतलब 5वी होती साई ट्रॅव्हल्स आणि 6वी आहे लक्ष्मी ट्रॅव्हल्स. मग ह्याच्यातला ही 8वी मतलब 7वी नवीन आलेली आहे, ते म्हणजे श्री साई ट्रॅव्हल्स. ह्याच्या आधी श्री साई ट्रॅव्हल्स नव्हती, आता त्याच नवीनच आली आहे. ते बघा पॅरलर ओव्हरटेकिंग. हे बघा मित्रांनो, इकडे पॅरलर रेस चालू आहे. बघा पॅरलर तर आहे बघा, इकडे ट्रेन अशी उभी आहे. इकडं आता कसारा घाट चालू आहे आणि थोड्या टायमात आता इकडं हॉटेलला थांबवू. गेला ट्रॅक आहे बघा, तिकडं जातोय. मित्रांनो फायनली आम्ही पोचलो ढाब्याला. थांबली आता 20 मिनिटात थांबणार आहे इकडं ढाब्याला आपली गाडी. हे बघा मित्रांनो, पूर्ण हॉटेल खाली आहे, पूर्ण हॉटेल खाली आहे. आम्ही फिलहाल ढाब्यात मागितले 3 जिरा राईस, मतलब 2 जिरा राईस फुल आणि 3 दोघांवर अंडा आणि 1 बटर चिकन. मग 20 मिनिटं थांबणार आहे माहिती नाही. तसे ड्रायव्हर पण उतरलाय आपला, तो पायलट होता, मतलब ड्रायव्हर पण उतरलाय बसचा आपल्या श्री साई ट्रॅव्हल्स. बट तो नवीन ड्रायव्हर येणार आहे. हे बघा मित्रांनो, आपला मील आलेला आहे. मित्रांनो फिलहाल तर गाडीत बसलोय. पप्पा टॉर्च दाखवते कारण की पूर्ण बसमध्ये लाईट गेली आहे. बघा पूर्ण मी भिजलोय, बाहेर पाऊस आला होता, भिजलोय मी पूर्ण. फिलहाल तर आता कसारा घाटच्या आम्ही पुढे आहे, आसनगाव होईल थोड्या वेळात. सो हे गाडी आता फिलहाल 2 किलोमीटरच आहे वाकोला. तर आणि आता गाडी आपली 1 तास डिले आहे. तर जर तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. नाही तर तुमका अशा प्रकारचे ब्लॉग्स आणि व्हिडिओज बघायला नाही भेटतील, म्हणून दाबाच बेल आयकन. तर मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.